मित्रांनो, गेल्या काही दिवसांमध्ये पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत। एकाच आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शहरात येऊन गेले। त्यातच संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज वारीनं पंढरपूरकडे प्रस्थानही ठेवलं। शहरात विविध विकास कामांचं लोकार्पण, भूमिपूजन झालं। त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये गेलेले अनेक नगरसेवक व पदाधिकारी एक गठ्ठा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करते झाले। एकूणच काय तर गेला आठवडा पिंपरी चिंचवडच्या दृष्टिकोनातून पॉलिटिकली हॉट असा ठरला। या सर्व काळातील काही महत्त्वाच्या घडामोडी आणि पडद्यामागच्या काही हालचाली जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अविनाश आदक, आपण पाहत आहात महाई न्यूज टू द पॉइंट। मित्रांनो, पिंपरी चिंचवडच्या इतिहासामध्ये 2025 साल म्हणजे बुलडोझर पॅटर्नचं वर्ष म्हणून नोंद व्हावी अशा घटना गेल्या काही महिन्यात घडल्यात। म्हणजे काय तर कुदळवाडीतील 800 एकर क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामं निष्कासित केल्यानंतर इंद्रायणी नदी निळ्या पूररेषेमध्ये बांधलेले 32 बंगले भुईसपाट करण्यात आले, जे आपण सर्वांनी पाहिलं असेलच। पण एवढ्या मोठ्या प्रमाणात धाडसी कारवाई करण्यात येत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार यांनी चकार शब्द काढला नाही। असं कसं काय? पिंपरी चिंचवड शहर पूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघात होतं। 1991 मध्ये अजित पवार खासदार झाले। त्यानंतर पिंपरी चिंचवडच्या विकासाला सुरुवात झाली असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक नेत्यांकडून सातत्याने केला जातो। पण अजित पवार सत्तेत असताना, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री असताना कुदळवाडीतील देशातील सर्वात मोठी कारवाई झाली। त्याचबरोबर इंद्रायणी पूररेषेतील बंगलेही पाडण्यात आले। एवढंच नाही तर स्थानिक मीडियानं बाधितांचा प्रचंड आक्रोश दाखवण्याचा प्रयत्न केला। आयुक्त शेखर सिंग यांना अक्षरशः विलन ठरवण्यात आलं। मात्र अजित पवारांच्या मदतीने एकाही नेत्याला ही कारवाई रोखता आली नाही, ही वस्तुस्थिती आहे। नुकतीच पिंपरी चिंचवड शहराच्या नवीन सुधारित विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला। या आराखड्यामध्ये श्री क्षेत्र आळंदी आणि मोशी परिसरामध्ये कत्तलखाना आरक्षण प्रस्तावित करण्यात आलं होतं। त्याबाबत मोशी परिसरातील ग्रामस्थ व वारकऱ्यांनी तीव्र आंदोलन केलं। भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनीही कत्तलखाना आरक्षणाला विरोध केला। त्यानंतर पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कत्तलखाना आरक्षण रद्द करण्याबाबतची थेट घोषणाच केली। मोशी परिसरात भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला। पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक नेत्यांना याचं श्रेय घेता आलं नाही, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कत्तलखान्याबाबत घेतलेली नरो वा कुंजरो अशी भूमिका। एकीकडं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कत्तलखाना आरक्षणाबाबत चकार शब्द काढत नाहीत। कुदळवाडीतील अतिक्रमण कारवाई योग्य असतानाही त्याच्या विरोधात किंवा समर्थनार्थही काहीही बोलत नाहीत किंवा एखादा निर्णय घेत नाहीत। मग यामागं कारण काय असेल? अजित पवार यांना मुस्लिम समाजाची वोट बँक जपायची आहे का, असा प्रश्न या ठिकाणी समोर येतो। कुदळवाडीतील कारवाईमध्ये सर्वाधिक अनधिकृत शेड, भंगार दुकानं मुस्लिम समाजाची होती। तिकडे कत्तलखाना आरक्षणाला विरोध म्हणजे एक प्रकारे मुस्लिम समाजाच्या व्यवसायावरच गदा, आणि त्यामुळेच या समाजाची नाराजी ओढवून घेता येणार नाही। या भूमिकेतून कत्तलखाना आरक्षणाबाबतही अजित पवार यांनी मौन ठेवलं आणि दुसरीकडं भाजपानं हिंदुत्वाचा अजेंडा पुढं केला आणि कत्तलखाना आरक्षणाला विरोध करून रद्द करण्याची घोषणा केली। वारकरी संप्रदाय, हिंदू समाज आणि मोशीकर भूमिपुत्रांच्या मागणीची भाजपाने सकारात्मक भूमिका घेतली असं निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवतात। या सर्व घटनाक्रमामध्ये राष्ट्रवादीच्या एका माजी नगरसेविकेचाही अंदाज हास्यास्पदरित्या पूर्णपणे चुकल्याचं दिसून आलं। झालं असं की राष्ट्रवादीत आठवडाभरापूर्वी मेगा पक्षप्रवेश झाला। तब्बल 37 माजी नगरसेवक आणि 40हून अधिक पदाधिकारी शरद पवार गटातून पुन्हा अजित पवार गटात परतले। त्यावेळी चरोलीतील प्रस्तावित टीपी स्कीमचा मुद्दा भाजपाला कोंडीत पकडण्यासारखा आहे। ही बाब लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी चरोली टीपी स्कीम रद्द करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली। एवढंच नाही तर कार्यक्रमात जाहीरपणे निवेदनही दिलं। त्यावर आयुक्त शेखर सिंग यांची लवकरच बदली होणार आहे, त्यामुळे 15 दिवसात नवीन आयुक्त येतील आणि निर्णय होईल
असा दुजोरा दादांनी दिला होता, अशी एक चर्चा आहे। याच पार्श्वभूमीवर चरोलीतील एका माजी नगरसेविकेनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन 15 दिवसात चरोलीची टीपी स्कीम रद्द होणार अशा आशयाची सोशल मीडिया पोस्ट फोटोसह पोस्ट केली। गमतीचा भाग असा की त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम चिखलीत झाला। त्या जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी चरोलीची टीपी स्कीम रद्द करण्याचे थेट आदेशच दिले। त्यामुळे संबंधित नगरसेविकेला आपली पोस्ट नाईलाजानं डिलीट करावी लागली। भाजपा महायुती सत्तेत असतानाही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाला अचूक वेळ आणि निशाणा साधता येत नाही, ही बाब या निमित्तानं प्रकर्षाने जाणवते। एकूणच भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झुंपत असलेल्या या राजकीय युद्धाबद्दल आपल्याला काय वाटतंय हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। अशाच विविध राजकीय सामाजिक घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा महाई न्यूज टू द पॉइंट। पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।